नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद विलास भोसले, प्रभात करिअर अकॅडमी मलकापूरचा संस्थापक प्रमुख। आजपासून आम्ही ऑनलाईन पोर्टलवर व्हिडिओ करण्यास सुरुवात करत आहोत। महाराष्ट्रात MPSC करणारे तसंच पोलीस भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांना आमच्या माध्यमातून स्टडी करण्यासाठी काही मदत व्हावी या दृष्टीनं आम्ही प्रथम इतिहास या विषयाचे 20 व्हिडिओ करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही आज पहिला विषय निवडलेला आहे ब्रिटिशकालीन शिक्षण आयोग। तर सुरुवात करण्यापासून ब्रिटिशकालीन शिक्षण आयोगासंदर्भात सुरुवात करताना आपल्याला सर्वप्रथम विचार करावा लागेल मेकॉले आयोगापासून। तर मेकॉले आयोगाची स्थापना 1835 साली लॉर्ड बेंटिक यांनी केलेली। आपल्याला त्यावर पहिला प्रश्न येतो की मेकॉले आयोग कोणत्या वर्षी नेमण्यात आलेला, तर मेकॉले आयोग 1835 साली नेमण्यात आलेला। मेकॉले आयोगावर दुसरा प्रश्न येतो की मेकॉले आयोगाने सर्वप्रथम इंग्रजी शिक्षणाची मागणी किंवा इंग्रजी शिक्षणाची शिफारस भारतीय लोकांसाठी केलेली। दुसरी गोष्ट, मेकॉले आयोगाने शिक्षणासंदर्भात झिरपता सिद्धांत मांडला। आपल्याला विचारलं जातं शिक्षणासंदर्भात झिरपता सिद्धांत कोणी मांडला। त्यानंतर आपल्याला प्रश्न येतो की झिरपता सिद्धांताला विरोध कोणत्या समाजसुधारकांनी केलेला, तर झिरपता सिद्धांताला विरोध महात्मा फुले यांनी केलेला। दुसरा आपला आयोग आहे चार्ल्स वूड आयोग। चार्ल्स वूड आयोगाची निर्मिती 1854 साली लॉर्ड डलहौसी यांनी केलेली। चार्ल्स वूड आयोगाला भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं। चार्ल्स वूड आयोगाने शिफारस केलेली की भारतीय लोकांना प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या बोलीभाषेतून द्यावं व उच्च शिक्षण हे इंग्रजीतून दिलं जावं। नंतर तिसरा आपला शिक्षण आयोग आहे हंटर आयोग। हंटर आयोगाची निर्मिती किंवा नियुक्ती 1882 साली लॉर्ड रिपन यांनी केलेली। हंटर आयोगाला आपल्याला प्रश्न येतो की हंटर आयोगाला 2 समाजसुधारकांनी साक्ष दिलेली आहे आणि त्या नेहमी विचारल्या जातात। तर पहिलं म्हणजे हंटर आयोगावर प्राथमिक शिक्षण सक्तीचं करावं म्हणून कोणी साक्ष दिली, तर हंटर आयोगासमोर प्राथमिक शिक्षण सक्तीचं करावं म्हणून महात्मा फुले यांनी साक्ष दिलेली। व दुसरा प्रश्न येतो हंटर आयोगासमोर स्त्री शिक्षणासंदर्भात किंवा स्त्रियांच्या शिक्षणासंदर्भात कोणी साक्ष दिली, तर हंटर कमिशन समोर स्त्रियांच्या शिक्षणासंदर्भात पंडिता रमाईबाई यांनी साक्ष दिली। आणि चौथा मुद्दा आम्ही घेतलेला आहे थॉमस रेले। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की थॉमस रेले आयोग कोणत्या वर्षी नेमण्यात आलेला व कोणत्या व्हॉइसरॉय यांनी नेमण्यात आला। नक्कीच सांगा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।